नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. तर आज आहे अमावस्या आणि अमावस्याच्या दिवशी मी स्वतः काय काय उपाय करते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. म्हणजे करते वेळेसच तुमच्यासोबत शेअर करणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अमावस्याच्या दिवशी आपण केलेले उपाय, जे काही आपण उपाय करतो, सेवा करतो, त्याचा प्रभाव आपल्यावर जास्त प्रमाणात पडत असतो. त्याच्यामुळे जे काय वर्किंग वुमन आहेत त्यांनी सुद्धा थोडासा वेळ काढून आजच्या दिवशी ना स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा स्वतःच्या घरासाठी हे उपाय अमावस्याला आवर्जून करत जा. दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता, अक्षरशः संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे काहीच हरकत नाही, कधी करा पण करा. कारण महिनाभर आपल्या घराचं संरक्षण होतं जर अमावस्याला तुम्ही उपाय वगैरे केलेत. रोज करणं आपल्याला, तसं तर रोज पण करायला पाहिजे, पण रोज करणं शक्य नाहीये, म्हणून महिन्यातून एकदा म्हणजे अमावस्याला. तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत पण ते आपण शेअर करूया. तर सकाळी तुम्ही बघितलं की आरती करून आले मी केंद्रातून, अभिषेक होता. त्याच्यानंतर देवघर पण आवरून घेतलं, देवांची साफसफाई वगैरे सर्व काही डीप क्लिनिंग करून घेतली. फक्त आता तिथलं जे काही सामान आहे ते मला व्यवस्थित ठेवायचे, कारण सकाळी केंद्रात जाते वेळेस मी तिथलं जे आवरलंच नाही, फक्त देवपूजा केली आणि ते तिथलं जे काही आहे ते देवघर वगैरे सरकून वगैरे ते पुसून घेतलं. आणि मुली स्कूलमध्ये गेल्या. आता मुली स्कूलमध्ये जायला थोडासा लेट झाला होता, त्यांना गेट बंद झालं होतं त्यांचं, पण यांनी थोडीशी रिक्वेस्ट केली म्हणून त्यांना थोडं आतमध्ये घेतलं. बाकी पण दुसरे होतेच मुलं बरेचसे बाहेर. थोडंसं लेट झालं ना, बरोबर 9ला त्यांचं गेट बंद होतं. म्हणजे वेळेवरच मुलं जायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, ते म्हणजे जे काय करतात ना ते व्यवस्थितच करतात. मुलांना पण शिस्त लागते, म्हणजे वेळेचं भान राहतं, वेळेची किंमत कळते मुलांना, त्यासाठी ते बरोबर आहे. तर मी आरती करून आले. त्याच्यानंतर अनुष्काने मला म्हणजे तिची खूप जास्त हेल्प झाली आज. म्हणजे तिनं टिफिन वगैरे त्यांचा करून घेतला, जे म्हणजे जसं केलं तसं. पण ते मला हे नाही झालं, कारण मग मी 8:45ला घरी आले, मला काहीच करणं झालं नसतं. तिला मी म्हटलं पोहे कर, पण तिनं पोहे नाही केले होते. म्हणजे मी शेवळ्याचा भात करते, मग मी तिला शेवळ्या खाली काढून दिल्या होत्या, वरती डब्यामध्ये होते. तर आणि तिनं ते फोडणी वगैरे जे काय कसं गेलं मलाच काहीच माहीत नाही. फक्त मग आल्यावर ते डबे तिनं पॅक केले, आवरून बसली होती. नंतर ते स्कूलमध्ये गेले. काय काय आवरायचं ना मी ठरवलंय, पण आपण जे ठरवतो ते होत नाही असं म्हणतात ना, तसे असतं ते. तर मी आता हे असं ठरवलंय की हे ज्या काही जे भरणे आहेत ना ते सर्व काढून स्वच्छ पुसून जागच्या ठेवायच्या, घासायच्या नाही, घासून ठेवलेले आहेत मी ऑर्डर इथे. आणि किराणा पण संपत आलाय ना, त्याच्यामुळे जे काही डबे वगैरे रिकामी आहेत, जे त्याच्यातलं जे संपलेलं आहे ते घासून येईल. आणि रॅकचं तर रॅक नाही काढणार मी आज, कारण रॅकमध्ये ना खूप असं बारीक बारीक सामान आहे. मग ते काढायचं म्हटलं ना, मग तर मग माझं संध्याकाळ मला होईल त्याच्यामुळे. आणि आधीच आज उपवास, त्याच्यामुळे नाही करणार मी. तर हे मी ऑर्डर केलं होतं, काल आलं, तुम्ही बघितलंच असेल. तर एक मी तिथं लावलं आणि ब्रश ठेवायला खूप छान दिसायले ते. आणि 2 उरले, तर त्याचं कुठे लावतेच कळलं मला. तर मग असं वाटायला मला इथे लावून देते मी. इथे लाइटिंग लावली नाही का, तिथे असे 2 लावून देते. चमचे किंवा जे काही आपले चाकू वगैरे आहेत ते ठेवण्यासाठी. म्हणजे इथे ना खूप असा गर्दा गर्दा झाला याच्यामध्ये. अमावस्या मी जेव्हा केंद्रात गेले तेव्हा अमावस्यावाली मावशी भेटल्या होत्या मला. त्यांना मी म्हटलं, कारण तिथे मी राहत होते तेव्हा ते तिथं रोडवर असल्याच्यानं त्या येत होत्या, पण त्यांना मी म्हटलं इथे तुम्ही आतमध्ये येतच नाही, तिकडे रोडवरच थांबतात. तर आता त्या आल्यात खाली, तर मी त्यांना अमावस्या देते. तर आत्ताच मी मावशींना अमावस्या देऊन आले. पहिलं कसं म्हणजे मी लहानपणीपासून बघते की अशा मावशी दारासमोर येत होत्या अमावस्याला, आणि आई वगैरे सर्वच जणी असं त्यांना अमावस्या देत होत्या. मी ते बघत आलेले होते. आणि बाय चान्स मी जशी इकडे राहायला आले ना, तसं ह्या मावशी पण येत होत्या रोज तिथे, म्हणून मी त्यांना देत होते. पण इकडे राहायला आलं तसं
त्यांचं येणं इकडे बंद झालं होतं, म्हणून मग मी त्यांना बोलून घेतलं होतं, त्यांना आमोशा दिली. आता त्याच्यामध्ये आपण त्यांना वस्त्रदान देऊ शकतो, त्याच्यानंतर अन्नदान देऊ शकतो, किंवा तुम्हाला काही जर नसेल जमत तर तुम्ही दक्षिणा पण त्यांना देऊ शकता. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता कपडे धुवून घेऊ, बराचसा वेळ झाला होता आणि छान ऊन पण पडलं होतं. तर मग थोडेसे मी शिल्लक कपडे धुतले, कारण टावेल वगैरे किंवा बेडशीट हे असे कपडे धुतले मी, कारण पावसाळा सुरू आहे. आता ऊन पडलंय पण पाऊस कधी पण येऊ शकतो, त्यामुळे म्हटलं कपडे धुतले ना, खालचे कामं आपले मग कधी पण होतात. तर तोपर्यंत मग मुलींची पण स्कूलची वेळ झाली होती, तर मुलींना पण मग स्कूलमधून आणलं मी. आणि आज होता मला उपवास. इतकी भयंकर भूक लागली होती ना मला, मुलींना आणायचा सुद्धा मला असं जीवावर आलं होतं, असं वाटत होतं वाटेल चक्कर येते काय, कारण पाय हे असे चळचळ कापत होते माझे. पण त्यांना आणलं मी, आणि लगेच मग त्यांना म्हटलं तुम्ही जेवायला बसून घ्या लगेच. मग आम्ही मस्त तिघी मायलेकीनं जेवण वगैरे करून घेतले. सकाळी वांग्याची भाजी पोळ्या केल्या होत्या, मग दुपारी आम्ही भाताचं कुकर लावलं आणि जेवण करून घेतले. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं. अनुष्का ट्युशनला गेली. दिव्यांका तिचा अभ्यास करून घेते, मग मी माझ्या कामाला लागले. तर नंतर काही व्हिडिओ करणंच झाला नाही, म्हणजे मी कामं वगैरे आवरून घेतले, भांडे घासले, त्याच्यानंतर मुलींना आणलं आणि त्या आल्यावर नंतर मग जेवण वगैरे करून घेतले. त्याच्यानंतर मी इतकं माझ्या पायाला खाजवलं ना, आता इतका भयंकर माझा पाय दुखतोय. आणि हे काय म्हणतात, खाजूनच जास्त वाढायला लागले. पण इतकी खाज येते, एकदा जर खाजायला लागली तर हात जरी आपण त्याच्यावर फिरवला ना, इतकी खाज येते आणि मग नंतर ते विचित्र होऊन जातं. तर मग असंच झालं, जेवण करता जेवण झालं माझं, तिथं बसले थोडीशी आणि थोडंसं हात माझा तिथे गेला. इतकी खाज आली, अक्षरशः रक्त निघायला लागलं, इतकं खाजलं मी त्याला. आणि आता खूप जास्त आग होती त्याची, त्याच्यामुळं मग माझं कोणत्याच कामात मन लागलं नाही. मी थोडीशी बसले नाही, म्हणजे अंग टाकलं होतं मी, आणि अर्धा पाऊण तास. तर म्हटलं चला आता बाकीचे काम आहे ते पटपट आवरून घ्यावं. लेच खूप भयंकर त्रास व्हायला त्याचा. तर बऱ्याच जणाला असं वाटतं की अमावस्या म्हणजे चांगली नसते, पण असं काही नसतं. अमावस्या ही खूप चांगली असते. अमावस्या झालं, पौर्णिमा झालं, कारण बघा तुम्ही प्रत्येक सण आपले अमावस्यालाच येत असतात. जसं की दिवाळी अमावस्याला येते, त्याच्यानंतर प्रत्येक सण अमावस्याला येतो. तर असं काहीच नसतं, आपला पोळा पण अमावस्यालाच असतो. आणि मग आता एवढं मोठं लक्ष्मीपूजन दीपावलीचं आपण अमावस्याच्या दिवशी करतो, त्याच्यामुळे अमावस्या ही चांगली असते. आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढण्याचा तो दिवस असतो, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचा तो दिवस असतो. त्याच्यामुळे हे बघा, ह्या 2 वाट्या काचेच्या मी घेतल्या, त्याच्यामध्ये मी खडा मीठ टाकलं होतं आणि 2 लवंगा टाकल्या होत्या. आणि ह्या दोन्ही पण मी दोन्ही बाथरूममध्ये ठेवल्या होत्या, कारण आपल्या घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी ही फक्त आपल्या टॉयलेट आणि बाथरूममध्येच असते. त्याच्यामुळे आपल्याला हे ठेवायचं असतं. याने काय होतं, मीठ जे आहे ना, मीठ पूर्ण निगेटिव्हिटी शोषून घेतं. आणि प्रत्येक म्हणजे महिन्याचे जे अमावस्या येते ना, त्या अमावस्याला त्या वाट्या मी बदलायच्या असत्या, म्हणजे त्याच्यातलं मीठ टाकून द्यायचं आणि नवीन मीठ त्याच्यामध्ये टाकायचं. तर आज खडा मीठ माझ्याकडे नव्हतं, म्हणून मग मी हे साधं मीठ टाकलं. त्याच्यात 2 लवंगा ठेवल्या आणि स्वच्छ वाट्या धुवून घेतल्या त्या अगोदर. त्याच्यानंतर आता परत बाथरूममध्ये मी ठेवणार आहे. तुम्ही पण तुमच्या बाथरूममध्ये असंच ठेवत जा, कारण खरंच ना, निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये असेल ना, तर आपल्या घरातल्या व्यक्तीनं किती कष्ट केले ना, त्या कष्टाचं फळ मिळत नाही. घरात किरकिर वादविवाद हमेशा सुरू असतात. त्याच्यानंतर सायंकाळ झाली होती, मग मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर आणि हे घेतलं मी आता इथे माझ्याकडे जे आहे तो भीमसेनी कापूर आहे. जेव्हा आपण काही करतो ना घरामध्ये उपाय, तेव्हा भीमसेनी कापराचाच उपयोग जास्त करायचा, तोच छान चांगला असतो. त्याच्यामध्ये पण मी लवंगा ठेवल्या होत्या. आणि हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासमोर, समजा मेन डोअरवर आपल्याला हा दिवा लावायचा असतो, कारण आपल्या जे काही निगेटिव्हिटी आपल्या घरामधून येते, लक्ष्मी जे काही येते आपल्या मेन डोअरमधूनच येत असते. त्याच्यामुळं त्याची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर सकाळी त्याच्यावर मी हळदीचं लेपन करून घेतलं होतं आणि आता त्याची पूजा करते, म्हणजेच उंबरठ्याची हळदी कुंकू वगैरे लावून मी त्याची पूजा करते. बघू शकता तुम्ही, अष्टलक्ष्मी पण मी काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर मस्त त्याची पूजा झाली. त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा झाली की मग तुळशीची पण पूजा करून घ्यायची, जी की आपण रोजच करतो म्हणा सायंकाळच्या वेळेस, दिवाबत्ती वगैरे, तुळशीला हळदी कुंकू वगैरे देणं हे. आणि हे सर्व केलं ना, इतकं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये, खरंच खूप छान वाटतं.
रोज तुम्ही पण असं तुळशीला दिवाबत्ती वगैरे करत जा. बघू शकता तुम्ही माझी तुळस पण किती आता छान झाली आहे. त्याच्यानंतर मग हा कापूर जाळण्यासाठी ही मशीन आहे. म्हणजे नुसता धूर निघतो त्याच्यातून आणि जो कापराचा धूर आहे ना तो पूर्ण घरभर आपल्या पसरतो. तर बघू शकता असं घर मी आवरून घेतले. तर चला, असा होता आजचा हा दिवस. आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे संध्याकाळचा. तर आता यांना कॉल करते, अगोदर विचारते काय भाजी करू. आता रोज मी त्यांना कॉल करते काय भाजी करू. त्यांचं एकच उत्तर असतं काही पण कर. तर काही पण कर म्हणजे काय करू हेच कळत नाही. पण भाज्या आहेत फ्रीजमध्ये, आता बघते काय करायचं ते. आणि पूर्ण घर हळूहळू म्हणजे पूर्ण तर नाही आवरलं गेलं पण ठीक आहे, जितकं आवरलं तितकं. घर आवरल्यावर कसं आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि चांगलं वाटतं. तर चला, असा होता आजचा हा दिवस. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा मला. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.